नमस्कार सगळ्यांना. सर्दी झाली मला, तर बसले आपल्या झाडाखाली. तर तुम्हाला दाखवते एक. बघा हे झाड कशाचं आहे सांगा बरं तुम्ही. कारल्याचं. हे काय वरी चढवलं, पेरूच्या झाडावर चढवायला लागले. हे का कुठवर गेलं दिसतंय का, लांब गेलं. आणि तिथं बी कारलं आलंय त्याच्यावर पण, आणि इथं पण कारलं आलंय. आणि अगं इथं वांगे लावले, ते दिसलं का तुम्हाला? 2-3 रोपं. हे बघा, हे 1-2, आणि ते आंबा आलाय. आंबा दिसलं का? तर बसले मी. नाक नुसतं वळवळ 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 व्हायला लागले नाकात. तर उद्या मी पुण्याला जाणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपलं यूट्यूबचं काम आहे, आपलं मॉनिटर करायचं ना, त्यामुळं. तर त्याच्या आधीच मला सर्दी ही झालेली, वातावरण हे झाले ना. ऊन कसलं बघायलाच नाही इकडे, नुसता पाऊस झिमझिम 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 झिमझिम. तर आज कुणाकुणाच्या सवासण्या आमच्या मंगळवारीच झाल्या. कारण मला उद्या यायचं आहे म्हणून मग कालच परवा दिवशीच करून घेतलं. मंगळवारी आपल्याला पनवेलच्या ताईंचा फोन आलता, तर आपण राख्या पनवेलच्या ताई भरून देणार आहेत माल. त्यांनी देवासाठी पण पाठवलंय, ते महाग शोचं, परत खाली हराळीसारखं शोचं नाही का. ते आल्यावर तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर आज मग सकाळी एक हेडव सोडला ना, आजचा हेडव. तर भरपूर जणांनी फोन केला, ताई तू दुःखी का ग, काय झालं, तू असा का बनवला हेडव. मी म्हणलं असंच सहज मला, म्हणजे मी म्हाताऱ्या बायांसोबत गप्पा मारत बसले होते, त्यामुळं विषय निघाला, म्हणून मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा. आता कसं असतं, आजच्या हेडमधनं घेण्यासारखं भरपूर काय आहे, शिकण्यासारखं पण भरपूर काय आहे का नाही, तुम्ही सांगा बरं. जे आपल्या आयुष्यात घडतंय ते आपण गोष्टी करायच्या, आणि जे नाही घडत ते पण करायचं. म्हणजे आपलं आयुष्य बदलायचं आपल्या हातात असतंय का नाही. बदलायचं कसं की आपल्याला जे योग्य वाटतं तेच गोष्टी करायच्या, जे योग्य वाटत नाही त्या गोष्टी करायच्या नाही. म्हणजे मला सांगायचं तेच एवढं आहे की मला जे वाटतं, आता मी कामाला जाते, काम करावंच लागते. न काम करता घरामध्ये खायचं काय. बानूच्या दुधाचा महिना येतोय, परत लाईट बिल येतं आहे. लाईट बिल 500 म्हणलं तरी 500 सोडाच. कधी 400 येते, कधी 450 येते, कधी 190 येते, कधी म्हणजे 500 रुपये सोडाच लाईट बिलाला. बानूच्या दुधाचा खर्च असतो, ती महिन्याला 900 रुपये. परत बानूला बिस्किट लागतं, ते खर्च. म्हणजे सांगायचं तिथपर्यंत एवढंच आहे की आपल्याला कष्ट करावंच लागतंय, कष्ट करून सगळ्या गोष्टी मिळवावंच लागतात. हातपाय देवाने दिलं कष्ट करण्यासाठी. आता कितीही दुखलं, काही झालं तरी पण कष्ट करावंच लागतंय. ते आता माझ्या बहिणीचा फोन आलता, ती बोलत होती. तिला मी म्हणलं की आधी तिला माहिती कसं काय झालं ग, म्हणजे त्या दिवशी मी गेलं तर तुम्हाला सांगितलेलं ना की आधी ती म्हणली होती माशिकला थांब. तर मी म्हणलं आधी तिला कधी माहीत झालं, तर म्हणले मी फोटो ठेवला होता आणि तिला स्टेटस बघितलेला, आणि मग म्हणले असं का ग मम्मी झालं, पप्पाला तू मला नाही सांगितलं, असं तसं रडत होती. मग बघा तिला, आपल्याला एका गोष्टीहून किती वाईट वाटतंय की म्हणजे तिचं दुःख बघून तिनं विसरायचं का, तिचं दुःखात अजून किती केलं तर बाप आहे का नाही. आणि ती बापावर लय माया होती तिची, त्या पुरीची इतकी माया होती की ते बापाची तिच्यावर होती, आणि बापाची तिची बापावर होती. विचार करा, आज 2 महिने होऊन गेलं, आता येईन ते 3रं मासिक, म्हणजे 3 महिने होत आलं. तर त्या पुरीला माहिती झालं, 15 दिवस झालं माहीत झालं तिला. रडली, तिला समजवलं, म्हणजे मावतो तरी सांगायचं. माझंच हुर्द भरून आलं. तिला मी म्हणलं मी तुझ्यासोबत बोलू शकत नाही, मी नंतर बोलते. मग विचार करा, एवढी शाल्या करायला अजून ती 12 वर्षाचीच आहे का नाही. तिला
या 12 वर्षाच्या याच्यात तिला एवढं दुःख सहीन, तिचं पळायचं बघायचं का बापाचं दुःख. मग ती विषय निघाला होता की म्हणजे मी आणि माझी बहीण बोलत होतो की आपण आदितीला मला काय करमत नाही. आदिती म्हणते माऊला बोल, माऊले बडबडे हाय, माऊसोबत बोलल्या बरं वाटतं. हो बरोबर आहे बाळा, पण ही तर मजबुरी माझी पण आहे. मी येते एक उभी जाते, मला यावंच लागते का नाही. तू बानूला म्हणजे बानूचं तुला पण माहिती आहे की बानू झोपून असते. लागलं काम तर एक दिवस जाते, एकल्यावर भागत नाही, कष्ट करावंच लागतं या. आता एक पावसाचा दिवस आहे तर रानं ओली असत्या, त्यामुळं कामं नाही ती तर मला कुठं ना होईना मी बघते 4 रुपयाचं काम करतेच मी. रोज का व्हायना कुठं का व्हायना निदान 100-200 रुपयाचं तर मी काम करते की घरात भागल म्हणून. मग विचार करा, आता खुरपानं बंद आहेत म्हणून हे काम आपल्याला कुणी सांगितलं. भांडी घास म्हणजे आमच्या गावात मी 2 बायांची धुणं भांडी करते. तुम्हाला सांगायचं काय खोट आहे याच्यात. तर ते आपल्याला महिना देतात 700 रुपये. एक 700 रुपये आहे आणि एक 900 रुपये आहे. मग हो का त्याच्यावर आपलं घर भागतंय बघा. मग काय ह्याच्यात खोटं काय सांगायचं आहे तुम्हाला. जे आहे ते सांगते, सत्य खोटं नाही सांगत मी कोणची गोष्ट. जे खरं आहे ते सांगत असते मी. आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नव्हतं पण सांगितलं आता, कारण तिला पण माहीत पडावा की माऊ खरंच काम करते म्हणून. तर चला, हेडे वावला असला तर नक्कीच लाईक करा आणि आदितीला असाच भरभरून आशीर्वाद द्या की लेकरू चांगलं होऊन चालावा, पळावा, बोलावा, आहे की नाही. तर चला, हेड्या वावला असला तर नक्कीच लाईक करा. आज मी पेरूच्या झाडाखाली बसून तुमच्यासाठी हेड्या बनवला. तर चला, बाय.